आज वाटतं झोपूच नाही. रात्रीला झोप लागली आणि डोळ्यासमोर तसं पण डोळ्यातच राहिलं तर नाही चालणार मला. जा बा, झोप शांतपणे. मी बसते पहारा देत तुझ्या स्वप्नांना. राजू, कोण नाही हा? येत तुझ्या स्वप्नात. तुला पण त्या मंगी सारखा नाद लागला वाटतं. नाही नाही, हे काय करते ना. माझं नीट. स्वप्न नाही, नाही तर त्या गयावानी करशील. इतकुस लोणी काढीत नाही. सपनाचं गोड वाटतं. कोणी आज नाही तर कधी नाही. मला माझं काजू! स्वप्न माहितीये मिथून. अगं हळू ना. जे माझ्या बाच्या डोळ्यात मी लहानपणापासून पाहिलं. दुभ्याच्या इकडं. अगं थांब. ये. काय म्हणते बोल. बर्फी खाय ना. कशी आहे? नम्रात एक मस्त. कुठनं आणलीये? काय झालं? अगं काल पिंकीचे पप्पा मला तालुक्याला घेऊन गेलते पिक्चर पाहायला. मला म्हंटले, रेखू रोज रोज काय ग घरात, बाहेर जाऊन येऊ. मग गेले पिक्चरला घेऊन. पिक्चर पाहायला हॉटेलात गेलो, लय हिंडलो. भारी आहे बाई. हा मग गेली की नाही मदन भाऊजीं संग कुठं बाहेर? नाही गेले. हे असतंय बाई, तू नुसतं काम करीत बसायचं. अगं मदन भाऊजी एवढ्या वर्षांनी आलेत, जरा वेळ दे की त्यांना. तुला हाऊस मौस आहे की नाही का काही? मदन भाऊजींना पिक्चरला घेऊन जा. नवरा बायकोचा स्पेशल टाइम असतो तो. पाहिजे की नाही ग तुला? अगं देतात येळ. कुठं? घरात. अगं लग्न झाल्यापासून कधी भाऊजींसंग बाहेर गेली का ग तू? नाही ना. अगं नवरा बायकोचा स्पेशल टाइम असतो तो, आणि तो मिळालाच पाहिजे ना. अगं ती राजकुमारी आली ना, म्हणून त्यांना जमत नाही. असं कसं जमत नाही ग? तू काही म्हणत नाही ना म्हणून त्यांच्या पण लक्षात येत नाही. तू जरा रुसून बैस, मग बघ तुला कसं फिरायला घेऊन जातात ते. खरं? हा करून तर पाय. आणि नाही नाहीला फिरायला तर मग नाव दुसरं. रेखी आलती का ग? हा म्हणजे आलते, पण लगेच गेली. याच्या त्याच्या डोक्यात काही घातल्याशिवाय आईचा दिसच सुरू होत नाही. खरंय बाई रेखाचं. असं केल्या वगैरे काही होणारच नाही. आज यांच्याकडून स्पेशल टाइम काढूनच घेते. काजू, शर्ट कुठे आहे? जरा रुसून बैस, मग बघ तुला कसं फिरायला घेऊन जातात ते. काजू शर्ट कुठे आहे? अगं काय विचारतोय मी काजू? मला काय माहितीये? अगं कपडे तूच धुती की, तूच ठेवी ती. मला काय माहित म्हणजे? हा सगळं मीच करते ना, तरी साधं कपाटात शर्ट शोधायला होत नाही. ए माझ्या हरणा, काय झालंय? कुठं काय झालं? समजा तर व्यवस्थित आहे. समजा जागच्या जागी जे असतं तुमचं. अगं काय झालंय ते तरी सांग. असं आडव्यात का बोलती? आडव्यात का आलं? सरळ असतं सांगितलंय. काजू शर्ट कुठे ती दी, नाही तर कुठे ती सांग. का हिंडू असाच? हिंडा मला काय तेवढाच वेळ आहे का? त्यांचा समजा करा तरी ऐकून घ्या. काय झालंय ते तरी सांगशील? जाऊ दे, समजांसाठी येळ आहे तुम्हाला, फक्त मायासाठी नाही. आल्यापासून कधी टाइम दिलाय का? नवरा बायकोचा काही स्पेशल टाइम असतो का? नाही. अगं असं कसं? अख्खी जिंदगी तू हे. नका लाड घालू. इतके दिवस झाले तरी कुठे बाहेर नेला नाही का? काही नाही. अगं कामात बिझी असतोय ना ग. ए माया हरणा, आणि राजकुमारी बी येत ना ग घरात.
एक दिवस तुम्ही माझ्यासाठी देऊ शकत नाही? एक दिवस गोपू भाऊजींना सांगा ना राजकुमारींची खातिरदारी करायला. लोकांचे नवरे जाऊ बाहेर. खरंच, नाहीतर परत म्हणताल जमायचं नाही. अगं शब्द दिलाय मी, पण आता तर देशील का नाही शर्ट? हा, पिक्चरला जायचं. जाऊ की. जाय घरच्यांना सांग. हो, नाही बाई, आज तू काय म्हणते तुम्ही सांगा ना. मी कसं सांगू? मी सांगितलं तर माग लागतील ना बाकीचे. मग काय करायचं? ए काजू, अगं रडू नको तू. बघू मी काहीतरी करतो. तू एक काम कर, पण हे गुपित आपल्या दोघातच राहिलं पाहिजे. हा, तू घरच्यांना सांग तू त्या रेखा बरोबर बाजाराला चालली, आणि मी घरी सांगतो मी गोप्या बरोबर बाहेर चाललोय. नम्रात कसं जमतं तुम्हाला? नवरा कोणाचं आहे? म्हणजे आजचं ठरलं ना? ठरलं. बघा हो, नाहीतर म्हणायचंय जमणार नाही. ठरलं. मग फक्त त्या मंगे मोर काय बोलू नको, नाही तर ती अख्खा बाबाटा करत. नाही नाही, आपल्या दोघांमध्येच राहील. ए काजू, हायला पण ही सिक्रेट मारियाला कळायला न ग. चोरीचा मामला आणि मी नाही, तू आहेस वय. मारती कायला? मग घाबरवते कायला? मला वाटलं आई आहे म्हणून. फोटो आणला का? आणला ना, दाखव. मी ने लई बेस्ट काम केलंच बघ. शाहरुख, अगं आईला नाही आवडत ना, म्हणून तुला सांगितलं की कॉलेजवरून येताना घेऊन ये म्हणून. कसला भारी दिसतोय. अगं ते सोड, गावात रात्रीच्याला पिक्चर दाखवणार आहे शाहरुखचा. अगं तुला काय शाहरुखच पडलेलं असतं का? आई मी नाही शिस्तीचा. जेव्हा मग शाहरुख संग लगीन होईल ना, तेव्हा तुला समजेल. बरं हो, यात शाहरुख नाहीये, पिक्चर लय भारी आहे. माझ्या भावाने सांगितलंय. येशील का? पण रात्री नाना सोडणार नाही. काजू वहिनीला घे ना संग. अरे हा राव, हे बेस्ट आहे. काजू वहिनी आली ना तर काही टेन्शनच नाही राहणार. मी आलेच काजू वहिनीला तयार करून. हा, बाय बाय.
काय ग, काऊन एवढी ओढत आली? आज पिक्चरला जायचं ना. तुला कसं कळलं? हे तर आमचं गुपित होतं ना. काय झालं? नाही, तुला हे काही म्हणले का? नाही, दादा काही नाही म्हणला. मग मी नाही म्हणली मला. अयो, म्हणजे अख्ख्या गावात पसरलं काय? मग आता गावाला माहितच असणार ना, गावात पिक्चर आलाय. येणार ना? अगं नको, मला नाही जमणार. ह्याला काय अर्थ आहे राव? तू नाही आले तर नाना मला पण नाही जाऊ देणार. सांग ना, कामून नाही जमणार? अगं घरातली काम आहेत ना. मी करू लागते ना. काय करायचं ते सांग. हा, आपण ना पिक्चर सुरू व्हायच्या आधी समधी कामं संपव. अगं पण तुला कसं सांगू? हा, बाजाराला जायचंय ना. मग आताच जाऊ ना, पिक्चर रात्री आहे. अगं नाही जमणार ना. ह्याला काय अर्थ आहे राव? हे राजकुमारींना द्यायचं होतं. देते. इथं माया मनाचं कोणाला काही वाटतच नाही. अगं वाटतं ग, पण समजून घे ना. तू तर काय बोलूच नको. मग ये. Uncle, I'm sorry, but I'm getting bored with this board. व्हॉट? म्हणल्या? Are you sad? तुमचं पण तोंड पडलं ना, मग पडलेलं तोंड पाहून. पण इथं कोणाला काही घेण्यात येणंच नाहीये. मग मी काजूवरीला एवढं म्हणलं सांग चाल, पण यायलाच तयार नाही. What? आईला आता एवढं इंग्रजी कसं हाणणार राव? जर तुम्हाला बोलले पिक्चरला यायला तर अख्खं घरी नाही का? Priyam, I really can't understand what you're saying. इकडं पैछाळ पैछाळ पैछाळ. काय चाललंय म्हणजे? काही नाही, राजकुमारींना जेवण द्यायला आले. Majan, I'm tired with this board. I wanna eat pizza. पिझ्झा खायचा आहे तिला. एस. Thanks. Uncle, sorry. त्यांना हे खायचा कटाळा आलाय. पिझ्झा पाहिजे. अय्यो, म्हणजे डॉली खाती तसा ना? कोण डॉली? ते नवरामाचा भावरा सिरियल आहे ना, त्याच्यात ते. बर. खायला राजकुमार आहे मोनीला सगळं मिळतं. मग शाहरुख संग लगीन होईल ना, तर मला पण सगळं भेटल ना. मग जाय तू ताडात घे. हा. मग राजकुमारीने खाल्लं नाही? अगं त्यांना कटाळा आलाय खायचा. कटाळा? राजकुमारीची तुमच्यासाठी दुसरं काय करायला सांगू का? आम्ही गावाकडची माणसं आहे, आमचं खाणं हे असंच आहे. Why are you crying? Madan. She thinks not like you food. Oh, no, hi. Please don't cry. I like home food, but only for today I want different food. Please don't cry. Listen, please, hi. Please. Hey.
आई म्हणायचंय ग. हाय भारी आहे. Madam, please convince hi. अरे मावशीला समजव अशी म्हणते. आता असं तिला काय खरं बाई. अगं आय, राजकुमारींना फक्त आज बाहेरचं खायचंय, बाकी आपल्या घरचं आवडतंय त्यांना. असं होय. बर बर, मग रसवडा आणायला सांगू आपल्याला. अगाय तिला पिझ्झा खायचाय. आता ते काय असतंय? लय भारी असत. असा मोठा पाव असतो आणि त्यावर ना भाजी टाकून देतात. लय टेस्टी असत आणि त्याच्यातून नुसत्या तुपाच्या धारा निथरतात. हा मग घे, तुला बी आणतो. हा बाई मदन, इंग्लंडला गेल्यापासून लय समजायला लागलं बाई तुला. What's he saying? हा म्हणती, जस्ट टॉकिंग टॉकिंग, टुक टुक. But what about my pizza? ए Really? Thanks. बर मदन, जाणारच असेल ना तर तू यासाठी पण 4-5 पिझ्झे घेऊन ये बरं का. बर, काय लवकर पिझ्झा घेऊन ये. आपण पिझ्झा नाही तालुक्याला जावं लागेल. काय ना, येताना 2 पिक्चर तिकडे बी आण. हे, तू काय मारेला घेऊन जाणार आहे का फिल्म बघायला? काजूला घेऊन जाणार आहे माझ्या लग्नाच्या वाईफला. हं. कबूल केलंय ना तसं. पण तू कोणाला काही बोलू नको. जाय जातो, जाय लवकर जाय. पंखे ना ना चल. पिझ्झा आणलाय बाय. राजकुमारीमुळं आपल्या घरात पहिल्यांदा पिझ्झा आलाय. या सगळ्यांनी. Martin, I wanted to go out and have pizza. अरे बाहेर जाऊन खायचं म्हणते ती. Maria, I think you eat here. Gopu Taluka going 25 kilometers on bike. Oh, then it's fine. I'll manage. लय भारी वास येतोय. तुला बरा वास येऊ राहिलाय. तू असं करून पाय. येतोय जरा शिक. राजकुमारीमुळे काय काय येऊ राहिलं या घरात. हा, आतापर्यंत पिझ्झा टीव्हीवरच पाहिला होता नाही का हो? नाही मी खायले एकदा भाऊच्या घरी. मग ही आठवण नाही ना आली तुम्हाला? अगं आणणार होतो ना तुझ्यासाठी पण संपला. असंच आहे तुमचं. मंगी हे काय आहे ग?